या व्यासपीठावरती बसलेली सगळी मंडळी ही फक्त आणि फक्त रहिमतपूरची आहेत. समोर जमलेली सुद्धा गर्दी फक्त आणि फक्त नहरवाडी आणि रहिमतपूरची आहे. हे सगळ्यांनी सुरुवातीलाच लक्षात घ्यावं. सभेच्या सुरुवातीला व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं स्वागत करतो आणि आपल्या नहरवाडी विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक धनंजय काळंगे यांना विनंती करतो त्यांनी प्रास्ताविक करावं. इथं मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीच्या आघाडीचे नेते माननीय सुनीलरावजी माने तथा भैयासाहेब, वासुदेवराव माने तथा काका, या नगर परिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सो नंदनाताई सुनीलरावजी माने, प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार माननीय श्री राजेश भीमराव कदम, सौ मेघाताई आनंदा कोरे, प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार ॲडव्होकेट महेश दिलीपराव भोसले आणि सौ वैशाली प्रवीण पवार, आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व मतदार बंधू भगिनी, मी सर्वांना नमस्कार करतो. या निवडणुकीमध्ये 2016 मध्ये नगर परिषदेची निवडणूक पार पडली. ती खरं तर 2021 मध्ये त्याचा कार्यकाल संपल्यानंतर ती व्हायला हवी होती, पण ती 3.5-4 वर्ष ही निवडणूक पुढं गेली आणि जवळजवळ एक अखंड कार्यकाल हा प्रशासक म्हणजे जिथं नोकरशाही हा संपूर्ण कारभार चालवत असते, हा कार्यकाल आपण बघितलेला आहे. मित्र, इथं जमलेले सगळे मतदार बंधू भगिनी, मी निवडणुकीच्या या प्रचारासंदर्भातल्या सगळ्या बातम्या बारकाईने पाहिल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युतीचा प्रचार करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे आले होते. शंभूराज देसाई मंत्री आहेत ते आले होते. विरोधी जे भाजपचं पॅनल आहे त्यामधून नामदार जयकुमार गोरे साहेब आले होते. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आले होते. आपले माननीय आमदार हे प्रचार करतायत. मित्रो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, राज्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या 3 पक्षांचं सरकार आहे. रहिमतपूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार, युतीचं ही आघाडी आहे ज्यांचं नेतृत्व राज्यामध्ये अजित पवार माननीय शिंदेसाहेब करतात, आणि दुसऱ्या बाजूला भाजपाचं जे आघाडी आहे त्याचं नेतृत्व मुख्यमंत्री करतात. हे सगळे एकाच पक्षात आहेत, एकत्र बसून सरकार चालवतात. साधारणतः दर आठवड्याला बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होते, कॅबिनेटची बैठक होते, त्याच्यामध्ये हे सगळे लोक एकत्र बसून राज्याच्या विविध योजनांचा एकत्रितपणे विचार करतात. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण वरच्या राजकारणाबद्दल किती बोलावं याला एक मर्यादा घातली पाहिजे. हे सगळे लोक जो निधी देतात, जो विकास केला जातो, याच्यामध्ये त्या सर्व पक्षांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते एकत्रितपणे राज्याचा कारभार करतात आणि त्यामुळं अशा पद्धतीनं प्रचार करणं हे
कसल्याही प्रकारे संयुक्तिक दिसत नाही आहे. त्यामुळं आपण या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, तर या निवडणुकीमध्ये स्थानिक नेते, स्थानिक उमेदवार, स्थानिक प्रश्न या नगरीचे प्रचारामध्ये घेतले जातात. त्याच्या संदर्भात काय बोललं जातं, त्या संदर्भात काय केलं जातं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही जी विरोधी आघाडी आहे, ज्या पक्षाचे लोक आपल्याला सतत वेगवेगळ्या विकास निधींच्या गोष्टी सांगत असतात, त्या बाबतीत एकच उदाहरण मी आपल्याला देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 31 डिसेंबर 2024 ही आकडेवारी आहे. या देशामध्ये जे सगळे राजकीय पक्ष आहेत, त्याच्यामध्ये 2 प्रमुख राजकीय पक्ष आहेत. एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. 31/12/2024 या दिवशी या 2 पक्षांकडे असलेला निधी तुम्ही जर पाहिला तर 7,113.80 कोटी रुपये एवढा भाजपा या पक्षाकडे निधी आहे. जरा मी थोडासा वेळ घेतो प्रास्ताविकामध्ये. सोशल मीडियाचा वापर करताना किंवा प्रत्यक्षामध्ये प्रचार करत असताना एक गोष्ट सातत्यानं त्याच्यामध्ये लक्षात येतं की खास करून तरुण कार्यकर्ते, मध्यमवयीन कार्यकर्ते यांच्याकडे प्रचंड प्रमाणात खोटी माहिती पाठवायची, खोट्या गोष्टी व्हॉट्सअपवरून फॉरवर्ड करायच्या, फेसबुकवरून फॉरवर्ड करायच्या, त्याची सत्यता पडताळून पाहिली जात नाही. आणि आपली जी दैवत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, एकमेव द्वितीय असा हा जो राजा होऊन गेला, त्याचं नाव आपण घेतलं तरी आपल्या अंगावरती शहारे येतात, आपल्या मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो, आपला ऊर भरून येतो अभिमानानं की असा एक राजा या आपल्या भूमीमध्ये होऊन गेला की ज्यांनी या सगळ्या मराठी मुलकाचा अभिमान जागवला. त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जातात. अफजलखानाचा कोतळा फोडला, त्याचा विचार मताने मत देऊन, बहुमत मत देऊन यांना निवडून आणायचं आहे. त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. तसेच या ठिकाणी बरीच मंडळी विकास कामाबद्दल बोलत असतात. आज मला आठवतंय, तुम्हालाही आठवत असेल, आज आपली नरवाडीमध्ये येताना आणि जाताना आपण गुडघ्या इतक्या चिखलातनं येत जात होतो. पण हा विकास या ठिकाणी माननीय सुनील माने असतील, आपल्या गावचे दिलीपराव कदम असतील, या चिखलातून आपल्याला जर बाहेर कोणी काढलं असेल तर हे 2 नेते आहेत. आणि यांच्या या आता उमेदवार आहेत, या सर्वांच्या पाठीमागं या ठिकाणी आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचंही आपल्याला सहकार्य राहणार आहे. तसेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचंही आपल्याला बहुमत असं पाठबळ मिळणार आहे. तरी आपण सर्वांनी या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्याल अशी अपेक्षा करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राजेश कदम पाटील. नमस्कार. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीचा रहमतपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ नंदना सुनील माने आणि वार्ड क्रमांक 8 राजेश भीमराव कदम आणि सौ मेघा आनंदा कोरे आणि वार्ड क्रमांक 9 महेश दिलीपराव भोसले आणि सौ वैशाली प्रवीण पवार यांच्या परिचयात या ठिकाणी आपण या सर्व कोपरा सभेसाठी जमलेलो आहोत. या व्यासपीठावरती
माननीय आपले भैयासाहेब वासुदेव माने काका, देरेशन सुपले, अविनाश माने, नंदाताई माने, या ठिकाणी प्रवीण कोरे, मेघाताई कोरे, उज्ज्वला माने, प्राध्यापक बांधास भोसले, तसेच आमचे चेअरमन आणि या प्रभागातल्या सर्व उमेदवार, या ठिकाणी व्यासपीठावरचे सर्वजण, या ठिकाणी सर्वांचा मी आभार मानतो आणि मी माझ्या भाषणाला 2 शब्दाला सुरुवात करतो. या ठिकाणी 25 वर्ष झाले विकास झाला नाही म्हणतात. बघा, या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणतात 25 वर्ष झाले विकास झाला नाही म्हणतात. विकास काय झाला ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. या ठिकाणी 9 वर्षापूर्वी, बघा, या ठिकाणी 9 वर्षापूर्वी माननीय ताईसाहेब आले होते आपल्या गावामध्ये आणि त्यानंतर त्या काल आलेले आहेत. जनमानसात मिसळायचं म्हणलं तर संपर्क सर्वांशी ठेवला पाहिजे, पण त्या 9 वर्षापूर्वी आल्या होत्या आणि नेहरवाडी माझी म्हणून काल येऊन त्यांनी उपदेश केलेला आहे. त्या 9 वर्षांनी आपल्या गावात आल्या. तसेच शिक्षणासाठी खोल्या बांधल्या किंवा तुळजाभवानी मंदिर बांधले. या सुनील भैयाच्या काळामध्ये आपण तुळजाभवानी मंदिर बांधलेलं आहे, त्या ठिकाणी पूल जाण्याचा रस्ता बांधलेला आहे, या मारुती मंदिरचा पत्रा बदललेला आहे. दुसरी गोष्ट, आपण या महादेव मंदिरचं शिखरचं काम केलेलं आहे. नंतर आपण या व्यासपीठावर जे काल बोलत होते ते व्यासपीठ बाळासाहेब पाटलांच्या प्रयत्नातून झालेलं आहे, यात त्यांनी विसरलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, सुसज्ज आपल्या गावामध्ये मशानभूमी बांधलेली आहे. त्या मशानभूमीसाठी वसंतराव असतील, दिलीप बाबा असतील, आम्ही असतील, रात्र त्याला पाणी मारून आम्ही त्या ठिकाणी झोपलेलो होतो. हा विकास झालेला जर 25 वर्षामध्ये या लोकांना दिसत नसेल आणि 3.5 वर्षात काय पैसे मिळाले असतील, अरे पैसे काय कुणी घराच्या काय खिशात आणतं काय कामासाठी? जे काय देतात ते केंद्रातली लोक देतात, राज्यातली लोक देतात. कुणी म्हणायचं नाही, कुणी उभूर बनवायचं नाही की आम्ही पैसे आले नाही, आम्ही सत्ता केली किंवा आम्ही कामं केली. या 25 वर्षामध्ये काय कामं केली नाहीत असं कुणीही म्हणू नये. या 25 वर्षांनी या नेहरवाडीला येण्यासाठी रस्ता कसा होता सर्वांना माहीत आहे. ज्या तरुण मंडळी आज मीडियावरती जे पोस्टर टाकते त्यांना काही म्हणण्यापेक्षा त्यांच्या आई वडिलांना विचारा की नेहरवाडी काय पद्धतीची होती ती. यायला रस्ता नव्हता आपल्या गावाला. या भैयासाहेबांच्या प्रयत्नातून, राष्ट्रवादीच्या प्रयत्नातून, काकांच्या प्रयत्नातून, सर्वांच्या प्रयत्नातून आपल्या गावाचा विकास झालाय. या त्या लोकांनी विसरलं नाही पाहिजे. आपण या प्रचारात या ठिकाणी आपल्या उमेदवारासाठी 8 नंबर आणि 9 नंबर हे उमेदवार आहेत, यांना काका आणि भैयासाहेब सांगतो तुम्हाला भरघोस मताने विजय आम्ही निवडून देणार आहे. नेहरवाडीतनं सगळ्या वर्गातनं जास्तीत जास्त मतदान विजय कुठं असेल तर या नेहरवाडीतनं असेल, एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू पाटील आमचे पाहुणे आहेत आणि पाहुणा दमदार आहे हे आज त्यांनी दाखवून दिलं. अतिशय पोटतिडकीनं त्यांनी काही मुद्दे मांडले. मित्र, हा जाहीरनामा आहे आपला. तुमच्या घरी दुसराही जाहीरनामा आला असेल, तो काय आता प्रचार आहे म्हटल्यावर येणार सगळ्यांच्या घरी. आतमध्ये आपल्याला दिसतात काही आपण जे काही करणार आहोत, जे करून दाखवलंय, फोटोग्राफ्स आहेत, बरोबर, तुम्ही पाहिला असेल. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक फोटो दाखवा. 3.5 वर्ष जे म्हणतायत ना कामं आणली, एक फोटो फक्त जाहीरनाम्यामध्ये दाखवा कुठंही. जर कामच केलेलं नाही तर फोटो टाकणार कशाचा, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून हा विकास फक्त रस्ता नाही, नरवाडीचे काय एक वेगळंच, म्हणजे आमच्या रहिमतपूरमध्ये सुद्धा कुठला वार्ड एवढा सुधारलेला नाही, एवढा रहिमतपूरमध्ये नरवाडीमध्ये तुम्हाला निधी आलेला आहे आणि तेच सगळं राजू पाटलांनी सांगितलं. यानंतर आमचा छोटा कार्यकर्ता आदिराज निलेश भोसले आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. सन्मान्य व्यासपीठ आणि
आणि समोर उपस्थित असलेले सगळे लोक यांचा मी स्वागत करत आहे. रहमतपूर नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी नंदना सुनील माने हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत व वैशाली प्रवीण पवार हे नगरसेवकासाठी उभे आहेत व आमचे काका ॲडव्होकेट महेश दिलीपराव भोसले हे नगरसेवकसाठी उभे आहेत. ह्या सगळ्यांना घड्याळा चिन्हासमोरचं बटन दाबून ह्या सगळ्यांना मत द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या निमित्ताने या ठिकाणी एक जाहीर सभा आज पूर्ण होत आहे. खरं तर ही सांगताच सभा म्हणायला पाहिजे. मला थोडंसं या राष्ट्रवादी आणि या सर्व मंडळींच्या बाबतीत बोलायचं आहे. या गावामध्ये जी कामं झालेली आहेत आत्तापर्यंत ही सुनील भैया माने यांच्या अथक प्रयत्नाने आणि यांच्या नेतृत्वात झालेले आहेत. या व्यतिरिक्त जर काय कामं त्यांनी केलेली असतील तर मला अजून तर ते ज्ञात नाहीत. आणि गेल्या 2.5-3 वर्षात जी प्रशासन लागल्यानंतर नगरपालिकेमध्ये जी कामं झालेली आहेत ती या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याच्यानंतर आत्ता परत सत्ता आल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात जी काही कामं झालेली आहेत तीच कामं आज समोरील मंडळी आम्ही केली असं म्हणून जे उर बडवत आहेत याचा साक्षीदार खरं तर मी आहे आणि ते काका स्वतः त्यांच्या ह्याच्यातून सांगतीलच. नहरवाडीमधील जाधव वस्ती असेल ओढ्याच्या पलीकडे जी काय कामं झालेली आहेत त्याचे भूमिपूजन आत्ताच्या आमदारांनी आमदार नसताना त्यावेळेला केलेलं होतं आणि ती कामे काकांच्या नेतृत्वात व त्यांच्या प्रयत्नात पूर्ण केलेली आहेत. आमच्या जाधव वस्तीवरील सुरक्षा भिंत असेल, डांबरीकरण असेल, नळाची पाईपलाईन असेल किंवा काही इतर जी काही कामं आहेत ती कामं त्यांच्या नेतृत्वात झालेली आहेत आणि त्यासाठी काकांच्या बरोबर मी प्रयत्न करून त्यावेळेला त्या कामांचं नियोजन करून काकांनी ती पूर्ण केलेली आहेत किंवा काही कामं अजूनही पूर्ण व्हायची आहेत. त्याच्यानंतर जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत यांच्याकडे कारण आम्ही त्यांचं काम केलेलं होतं. मी आज या जनतेला समोर सांगतो की आम्ही त्यांचं काम केलेलं होतं आणि ज्या वेळेला आम्ही त्यांचं काम केलेलं होतं त्यावेळेला त्यांचं कर्तव्य आहे की आपल्या मतदारांची जी काही मागणी आहे त्यांची ती पूर्ण करणं आणि आम्ही त्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. संभाव्य कामाची जी यादी या गावात लागलेली होती त्यासाठी मी स्वतः वैयक्तिक ती कामे त्यांच्याकडे मागणी करून आमचे सहकारी असतील त्यांच्यामार्फत असेल किंवा ते आमच्याबरोबर असतील त्यावेळेला ती कामं मंजूर करून शासन दरबारी त्यांनी ते मंजूर करून आणलेले आहेत. यासाठी या गावातील एकाही दुसऱ्या व्यक्तीचा काहीही काडीमात्र संबंध नाही हे मी या ठिकाणी माझ्या या भाषणातून सांगत आहेत आणि अशी कोणतीही खोटी माहिती जर ते देत असतील तर ते फार चुकीचं आहे. जे दुसऱ्याचं मूल आहे त्याचं बारसं घालण्याचं काम या लोकांनी करू नये असं मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यासाठी आपला प्रपंच व्यवस्थित करावा आणि नंतर मग आपलं मूल झाल्यानंतर त्याचं बारसं घालावं. आज दुसरी गोष्ट आहे, आपण ज्या वेळेला पुण्यावरून गावाकडे येतो त्यावेळेस या खंबाटकी घाटामध्ये एक बोर्ड असायचा बघा, बिकट वाट ही वाट नसावी, दोपट मार्ग सोडू नको. जी पहिली आपली वहिवाट आहे सुनील भैया माने यांच्या नेतृत्वात या गावाने कायम त्यांना साथ केलेली आहे. ती साथ कधीही सोडायची नाही अशी आज आपण या ठिकाणी शपथ घ्यायची आहे आणि कोणत्याही भूलथापांना आपण बळी पडणार नाही आहात. कारण या नहरवाडीतील मतदार खूप सुज्ञ आहे. कोणत्याही आमिषाला कोणत्याही प्रलोभनाला कधीही बळी पडलेला नाही. कायम त्यांनी दिलीप बाबा असतील सुनील भैया माने असतील यांची साथ केलेली आहे आणि इथून पुढेही ही बिकट वाट कधीही ते स्वीकारणार नाही याची मला खात्री आहे. बस याच्यापेक्षा मला जास्त काही सांगायचं नाही कारण या ठिकाणी या व्यासपीठावर या नव्या व्यासपीठावर राष्ट्रवादीने बांधलेल्या बाळासाहेब पाटलांनी यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. या व्यासपीठावरून पहिल्यांदाच माझी बोलण्याची ही वेळ आहे. काही चुकलं असेल तर माफ असावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.
नमस्कार. आपल्या सर्वांचे नेते सुनील भैया माने, शिवसेनेचे नेते वासुदेव काका माने, आपले मार्गदर्शक प्राध्यापक भानुदास भोसले, अविनाश माने तात्या, दिलीपराव कदम आबा आणि रहमतपूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोरे साहेब, त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ नंदना सुनील माने व 8 आणि 9 प्रभागातील सर्व उमेदवार, त्यांच्याबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर असलेले बंधू भगिनी आणि तरुण भावांना माझा नमस्कार. रहमतपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला प्रभाग क्रमांक 8 मधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीची उमेदवार म्हणून उभी आहे. आपण आपले बहुमोल मत घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती. माझ्या नगराध्यक्षपदाच्या काळात, त्याचबरोबर श्रीयुक्त आनंद कोरे यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात आपण या दोन्ही प्रभागामध्ये सुनील भैयांच्या माध्यमातून विकास कामे उभी केली आहेत. तीच विकास कामांची गती पुढे नेण्यासाठी मला आणि माझ्याबरोबर सर्व उमेदवारांना तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ नंदना सुनील माने यांना निवडून द्यावे. घड्याळाचे चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला सहकार्य करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रहमतपूर. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सौ नंदना सुनील माने व प्रभाग क्रमांक 8चे उमेदवार सौ मेघाताई कोरे, श्री राजेशी कदम, प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार सौ वैशाली प्रवीण पवार आणि मी स्वतः यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं आज या ठिकाणी कोपरा सभा संपन्न होत आहे. खरं तर ही कोपरा सभा नाही तर नेहरवाडीनं दाखवून दिलेलं आहे की ही एक विजयी सभा आहे. काही पण करा पण नेहरवाडीचा नाद करू नका. नेहरवाडीने कायम दाखवून दिलेलं आहे की बाहेरच्या शक्तींना कसं उत्तर द्यायचं हे नेहरवाडीच्या जनतेला चांगलं माहिती आहे. नेहरवाडीमध्ये जी आज 2000 पूर्वीची नेहरवाडी आणि 2000 नंतरची नेहरवाडी यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे ही जुनी ज्येष्ठ माणसं सांगतील. मीही लहानपणापासून बघत आहे नेहरवाडीचा आणि आमचा पहिल्यापासूनचा ऋणानुबंध आहे. आम्ही बघत आलेलो आहे की 2000 पासून ज्या वेळेला सुनील माने भैयासाहेब यांच्याकडं आपण या वेळेला सत्ता दिली त्यावेळेपासून 2000 सालपासून श्री दिलीपबाबा कदम असतील किंवा भैयासाहेब असतील 2000 माझा एक विरोधकांना एक हे आहे की तुम्ही 2000 पासूनची प्रोसिडिंग बघा, नगरपालिकेतली 2000 पासूनची आत्तापर्यंतची प्रोसिडिंग बघा. तुम्ही नेहरवाडीमध्ये काय झालं तर ती प्रोसिडिंग जाऊन बघा आणि तेव्हा तुम्हाला कळेल की नेहरवाडीचा विकास खऱ्या अर्थानं कोणी केला. त्यामुळे माझं सर्वांना विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना आणि आमिषांना बळी पडू नका. कारण खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करणारा खरा जनसेवक जर कोण असेल तर तो सुनील भैया माने आणि त्यांची साथ देत आहेत श्री दिलीपबाबा कदम असतील, राजेशजी कदम असतील किंवा नेरवाडीतले सर्व संजयजी जाधव असतील, लक्ष्मणजी कदम असतील, शंकर भाऊ असतील, ही सर्वजण अध्यक्षांना कायम किंवा सर्व साथ देत असतात. आता राहिला प्रश्न की मीच नगरसेवक किंवा आपण का, की नगरसेवक कसा असावा, सुशिक्षित असावा. नगरसेवक कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नसावा. आम्ही या ठिकाणी जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी तुमच्याकडे मताचा जोगवा मागतोय. आम्हाला कुठल्याही यातून आमचा स्वतःचा स्वार्थ नाही आहे, तर आम्हाला मनापासून जनतेची सेवा करायची. त्यामुळे मला तुम्ही सर्वांनी संधी द्या. या विभागातील नेरवाडीची जी कामं असतील, आता मी वेगवेगळ्या म्हणजे प्रभागात फिरत होतो तर जाधव वस्ती तर पूल असतील किंवा जाधव वस्ती विभागातील सभामंडप असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी मी या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी शब्द देतो की ही सर्व कामं भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच या 5 वर्षात पूर्ण करणार आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना या ठिकाणी जे सर्व उमेदवार असतील
10 प्रभागातले 20 उमेदवार असतील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, या सर्वांना तुम्ही बहुसंख्य मताने विजयी करा आणि आम्हाला साथ द्या. आम्ही नक्कीच तुमचं सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ ही कोपरा सभा आणि त्या कोपरा सभेसाठी तुम्हा आम्हा सर्वांचे नेते सुनील माने भैयासाहेब, तसेच वासुदेव माने काका, अविनाश माने तात्या, दिलीप बाबा, तसेच आत्ताच निवडणुकीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ज्या वहिनीसाहेब उभ्या आहेत, नंदिनी सुनीलरावजी माने, आणि 8 आणि 9 या दोन्ही प्रभागातील उमेदवार काही तुम्हाला नवीन नाहीत, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मला एकच सांगायचं आहे, प्रत्येकजण आपल्या कामाचं सांगत असतो. 2011 साली 12 साली अजून गावात 80% लोकांना माहीत नसेल, जी जिम आहे ती एक शब्द मी भैयासाहेबांना बोललो होतो आणि दिलीप बाबांना, ती कुठून कशी पण येऊ द्या, फक्त ती आपल्या नरवाडीमध्ये झाली पाहिजे. भैयासाहेबांनी शब्द दिला, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 वर्षापूर्वी एक शब्द टाकला की मुलांसाठी साहित्य पाहिजे. साहित्य दिलं, पण आम्ही कधी असं गावात म्हणलं नाही की आम्ही जिम आणली, साहित्य आणलं किंवा अनेक कामं केली. हा जो रस्त्याचा काल उल्लेख केला पाठीमागून, स्वतः भैयासाहेब, दिलीप बाबा असतील, आम्ही स्वतः भैयासाहेबांनी टेप न मापून शेवट अंकुशच्या घरापर्यंत गटर्स असतील सगळं इस्टिमेट बघितलं. हा रस्ता असेल इकडून बाहेर जाणारा, आणि जी गटरची कामे आहेत, पुलाचं काम होतं, मला मान्य आहे, ही व्यासपीठचं काम होतं, ह्या सभामंडपाचं काम होतं, सगळी निवेदन होती. काय असतंय, सरकार बदलल्यानंतर जी कामं मंजूर होती, काय कामं काल सांगितलं की पुलाचे काम 25 वर्ष झाली पुलाचे काम करतात. अख्ख्या गावाला माहिती आहे, जी त्याचा खालचं दर असतो दर, ती मशीन आपल्या गावात 8 दिवस होती, सर्वांना माहिती आहे. आणि काही कामांनी मग तशा उल्लंघने केल्या जातात. आम्ही कधी कुठल्याही कामाचा फ्लेक्स लावला नाही. ह्या समाज मंडपाचा 1.5 वर्ष झालं फ्लेक्स लावून. आमचे बंधू हेमंत कदम असतील, राजू कदम असतील, स्वतः मी त्यांना सांगितलं मंडप मोठा झाला पाहिजे, काम कुणी पण आणू द्या. 10 फूट जागा द्यायचं मान्य केलं आमच्या बंधूंनी. आपण ते काम आजही अस्तित्वात नाही. आणि म्हणलं काय जातं, ही कामाला खोडं घालतात. काकांना मी सांगितलं होतं, काकासाहेब, जी गावात कामं मंजूर आहेत ती कामं झाली पाहिजेत. मी पुण्याला गेलो होतो कन्याच्या ॲडमिशनसाठी. काकांनी मला फोन केला की राजू कुठं आहे? म्हणलं मी पुण्याला आहे काका. अरे म्हणले दिलीप बाबा पण बाहेर आहेत, तू पण बाहेर आहेत. तरी मला म्हणले तू सारखा म्हणतो ती कामं झाली पाहिजेत, मला एक नंबर दे. तर मी संजीव अण्णांचा नंबर दिला. जे काम भैयासाहेबांनी गावातल्या कुणीही किंवा जाधव वस्ती एका माणसाने सांगावं, ते काम तुम्ही सुचवलं होतं, ते स्वतः भैयाने सुचवलं ते काम, की ते संरक्षित भिंतीचं. मी काय ठरवलं, ते काम कसंही असू द्या, सरकार कोणाचंही असू द्या, फक्त ते काम झालं पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे, आम्ही कधीच कुठल्या कामाचा फ्लेक्स लावला नाही किंवा जी कामं झाली अजून या व्यासपीठाचं उद्घाटन केलं नाही. कधी असं म्हणलं नाही की आम्ही हे काम केलं ते काम केलं. तर माझी एकच विनंती आहे, सर्वांनी विचार करा. कैलासवासी व्यंकटराव अण्णांनी रहमतपूर असू द्या, नहरवाडे असू द्या, बळीराम नाना असू द्या, दिलीप बाबा असू द्या, काही काळ राज्य केलं, पण कधी कुणाला दमदाटीचं राज्य केलं नाही किंवा कुणाची अडवणूक कधी केली नाही. मी 15 वर्ष झालं संघर्ष करतोय. मला कुठली गोष्ट अशी अचानक नकोच आहे. मला जी मिळेल
ती माझ्या संघर्षातून मिळेल. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भावड्या. यानंतर याना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. रहिमतपूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025. आदरणीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, वेळेअभावी सर्वांची नावे घेऊ शकत नाही. असो, नुकतेच होऊ घातलेली रहिमतपूर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा पवार गटातून मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी नगर परिषदेच्या निवडणुकीत उभी आहे. मी राजकारणात नवीन आहे, पण मी घर सांभाळले, जबाबदाऱ्या सांभाळल्यात, लोकांच्या सुखदुःखात उभी आहे. जबाबदाऱ्या सांभाळून आणि सगळं प्रामाणिकपणे काम करण्याचा धडा आयुष्यानेच मला शिकवला आहे. माझ्या घराला सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा आहे. मी निवडणूक लढवण्यासाठी लोकांचा उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवित आहे. गेल्या 25 वर्षामध्ये कोणत्याही वैयक्तिक, कौटुंबिक स्वार्थ न ठेवता फक्त आपल्या रहिमतपूरचा सर्वांगीण विकास कसा होईल या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन सुनील माने भैयासाहेब यांनी रहिमतपूरमध्ये विकास कामाचा डोंगर उभा केला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित काही अपूर्ण कामं मी पूर्ण करेन. मला नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यास त्या संधीचं सोनं करून दाखवेन आणि मला संधीचं सोनं करून शहराच्या सर्वांगीण विकास कामासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहील. रहिमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अवलंबित असताना विशेषतः महिला सबलीकरणासाठी मी अहोरात्र काम करेन. महिला सक्षम व्हाव्यात त्यासाठी महिला बचत गट आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करेन. युवकांच्या हाताला काम मिळावे, रहिमतपूरमधील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळावी, रहिमतपूरचा कृषी, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी अहोरात्र कटिबद्ध असेन. तरी येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी होऊ घातलेल्या रहिमतपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मला नगराध्यक्षपदासाठी आणि माझ्या सहकारी सर्वच नगरसेवक उमेदवारांना त्यांच्या नावासमोरील घड्याळाच्या बटनावर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद काकी. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते भैया. हे काकींनी सिद्ध करून दाखवलंय. आणि परवा आधीच दादा म्हटले की आता नंदना काकींच्या मागं आजी दादा उभा आहे. त्यामुळे इथून पुढं प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागं पुरुष असतो हे भैयासाहेब नक्की सिद्ध करून दाखवतील. यानंतर विनंती, रहिमतपूरच्या माझी घरचं नाही बोलणार आहे, त्यांचाच नंबर आहे आता. यानंतर रहिमतपूरच्या माजी नगराध्यक्षा नेताताई माने आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आबालवृद्धांचे आशास्थान, बहिणींचे लाडके भाऊ आणि तरुणांचे प्रेरणास्थान असणारे रहिमतपूरचे सुपुत्र, रहिमतपूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, आमच्या सर्वांचे लाडके भैयासाहेब, वासुदेव माने काका, माजी नगराध्यक्ष अविनाश माने, आनंदा कोरे, आपले दिलीप बाबा आणि भानुदास भोसले सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, 8 आणि 9 प्रभागातून उभे राहिलेले उमेदवार, तसेच आपल्या नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या नंदनाताई माने, आज या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक 2025च्या कोपरा सभेनिमित्त उपस्थित असलेले नेहरवाडीचे सर्व बंधू आणि भगिनी, तसेच तरुण वर्ग, या सर्वांना मला हेच सांगायचं आहे की आपण आता सारखं ऐकतोय की काय विकास कामं केली. आता विकास कामांची यादी आमची वाचायला घेतली तर ती संपणार नाही आहे, अशी विकास कामांची आमची यादी आहे. नगर वाचनालय असेल, अभ्यासिका असेल, विविध समाज घटकांसाठी
केलेली दफनभूमींची व्यवस्था असेल, परत चंद्रगिरी येथे 10,000 वृक्ष लागवड केलेली असेल, तसेच संरक्षण भिंतीचं काम असेल, मेहेरवाडीतील अंतर्गत डांबरीकरण असेल, म्हणजे यादी न संपणारी अशीच आहे. आम्हाला विकास कामांचा कधीच गाजावाजा करायला लागलेला नाही आहे. आमचं नेतृत्व एवढं भक्कम आहे की कितीही भली मोठी फौज उभी राहिली तरी एकटं नेतृत्व आमचं हे सगळ्यांना पुरून उरणार आहे. मला सर्वांना सांगायचं आहे की आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी उभ्या राहिलेल्या नंदनाताई आहेत, ह्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा घरातूनच मिळालेला आहे आणि त्या आपल्या सर्वसामान्यात मिसळून जाणाऱ्या आहेत, म्हणजे डाऊन टू अर्थ आहेत अगदी. तसेच आपले नेतृत्व भैयासाहेब, म्हणजे तुम्ही मत देताना सारासार विचार करा की आपण मत कुणाला देतोय, की विकासाची कास धरणारी ही भैयासाहेब, त्यांचे सहकारी सगळे तळमळीनं काम करणारे, अहोरात्र झटणारे, तुमच्या अडीअडचणीला धावून येणारे पाहिजेत, की तुम्हाला आता तात्पुरतं आमिष दाखवून त्यांच्याकडे तुम्ही वळणारे, हे तुम्ही सारासार विचार करायचा आहे. तुम्हाला मतं देण्याचा बहुमूल्य अधिकार संविधानानं दिलेला आहे, तर तो देताना तुम्ही सारासार विचार करा. आणि रहिमतपूरचा 25 वर्षापूर्वीचं रहिमतपूर तुम्ही आठवा काय होतं आणि 25 वर्षात रहिमतपूरचा किती कायापालट झालेला आहे. आणि अजून सुद्धा तुम्ही जर घड्याळाला साथ देणारच, मला माहीतच आहे गुलाल आपलाच आहे, तुम्ही घड्याळाला साथ देणारच आहात, पण मला तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करायची आहे की आपलं नेतृत्व आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहा. आणि मला लाडक्या बहिणींना विनंती करायची आहे की तुमच्या लाडक्या भावाला, त्यांच्या सहकाऱ्यांना तुमच्या बहुमूल्य मताची भाऊबीज देऊन तुम्ही त्यांना कृतकृत्य करा. आणि आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये घड्याळाला मतदान करून बिनविरोध निवडून द्या जास्तीत जास्त मताधिक्याने. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रहमतपूर. किती आत्मविश्वास असतो बघा. नगराध्यक्ष पदासाठी सुनबाई आणि वार्डामध्ये त्यांचा चिरंजीव, त्यांना विश्वासच नाही की आपली सुनबाई निवडून येत नाही आहे, म्हणून निदान पोरगं तरी आत असलं पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे, पण ते सुद्धा शक्य होणार नाही आहे. त्यांच्या संदर्भामध्ये मी सांगावंसं वाटतं की खरोखर त्यांच्याबरोबर आम्ही 2.5 वर्ष काम केलेलं आहे. मी ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आलो 1992 साली, त्यावेळेला 2.5 वर्ष म्हटलं बाबा माणूस बरा दिसतोय, पण एकंदरीत त्यांचं कामकाज पाहत असताना सारखं बंडल गाडी एकाची, ड्रायव्हर दुसरा, काम तिसऱ्याचं, जेवण 5व्याचं आणि राहायचं 6व्या ठिकाणी. येताना कुठनं तरी मंत्रालयातनं शंकरराव जगताप साहेबांच्याकडून, आपले आमदार स्वर्गीय, त्यांच्याकडून एखादं पत्र आणायचं, नगरपालिकेमध्ये द्यायचं आणि या कामासाठी गेलो. हा जो काही विचार होता हे आम्हाला कधीही पटत नव्हता. आम्ही जेव्हा आदरणीय स्वर्गीय अण्णांच्याकडे जायचो, आम्ही सगळे जायचो, हा बहादर आज जायचा ना आम्हाला बाहेर बसवायचं. आम्ही एकदा त्यांना म्हटलं काय आत काय लफड्याची बोलणी आहे ते काय, ते आम्हाला सारखं बाहेर ठेवताय, यातून बऱ्याच वेळा वाजा. 2.5 वर्ष झाल्यानंतर मी परत एकदा सांगतोय की 2.5 वर्ष झाल्यानंतर त्यांनी शब्द दिलेला होता की नगराध्यक्ष बदलायचे, त्यांनी तो शब्द पाळला नाहीये. मग आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन अविश्वासाचा ठराव मांडला. 17-0 अशा प्रकारचा अविश्वासाचा ठराव झाला आणि ते त्या ठिकाणी पराभूत झाले. आणि नंतर ज्यावेळेला निवडणूक लागली त्यावेळेला ते पुन्हा उभे राहिले कुणाबरोबर, भैयासाहेबांच्या विरोधात उभे राहिले. पुन्हा त्या ठिकाणी पराभव झाला आणि रहमतपूरच्या नगरीनं दाखवून दिलं, आणि जे गद्दारी करतात, जे विश्वासघात करतात, असं म्हटलं जातं की ती एखादी गोष्ट प्रामाणिकपणे जर केली नाही तर त्याचं फळ वाईट असतं. रहमतपूरच्या नगरीनं पुन्हा 25 वर्ष त्यांना नगरपालिकेमध्ये
पाय ठेवण्याची संधी दिली नाही आणि आपण एवढ्या ताकदीनं त्यांना दाखवून द्यायचे आहे इथून पुढं सुद्धा 25 वर्ष या नगरपालिकेची तुम्ही पायरी चढू शकणार नाहीये. एवढ्या किमतीनं आणि एवढ्या ताकदीनं आपण प्रयत्न करणं महत्वाचं आहे.